काय काय वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. सहकारितेच्या बळावर विकासाची पावलं उचलू, जनसहकार्याच्या शक्ती सोबत आपण पुढे चालू. जनजनात या क्रांतीने विश्वास ज्योत पेटवली, आम्ही सर्वांनी मिळून विकास पताका फडकवली. दूर जिथे सूर्य उगवे त्या अवनी त्या मैदानाकडे, हिमशिखरांच्या श्वेत बर्फातून वा हिंद महासागराकडे. श्वेत क्रांती हो, हरित क्रांती हो, गाव विकासाची बात. एकता हा धर्म असेल आता असो दिनवारा. हिंदू मुस्लिम शीख ख्रिस्ती सर्वांनी पावला उचलली, आम्ही सर्वांनी मिळून मोहीम ही चालवली. कृषी मंत्रालय, भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी. अरे हरकू, बियाण, कीटनाशक आणि आज घातपण. अरे इतका खर्च कुठून रे? अरे आता खर्चाची चिंता कोणाला इथे. माझ्याजवळ आहे किसान क्रेडिट कार्ड. कार्ड? हा, बँकेनं दिलेल्या या कार्डद्वारे शेतकरी त्याच्या योग्य सीमेपर्यंत कधीही रक्कम बँकेतून काढू शकतो आणि शेतीला लागणारं सामान खरेदी करू शकतो. भाऊ, माझ्यासाठी पण एक कार्ड आण. अरे, किसान क्रेडिट कार्डासाठी जवळच्या बँकेशी संपर्क करा आणि मिळवा खूप सगळे फायदे. टंचाईच्या उपाययोजनांना 1 महिना मुदतवाढ. ऊसाचं उत्पादन यंदा 50% घटण्याची भीती. जळगाव जिल्ह्यात केळ्याच्या बागांचं मोठं नुकसान. सौर कृषीपंप मोहिमेच्या कामाला वेग. आणि केवळ 3% प्रीमियम असलेली सुधारित पीक विमा योजना लवकरच येणार. नमस्कार, आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. राज्यातल्या अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या टंचाईच्या उपाययोजनांना राज्य शासनानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. दुष्काळी मराठवाड्यासह 12 जिल्ह्यांमध्ये या उपाययोजना आता 30 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्यात सलग काही वर्ष दुष्काळाचं भीषण संकट निर्माण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर दुष्काळी भागात टंचाईच्या उपाययोजना राबविण्याचं महसूल विभागाचे स्थायी आदेश राज्यात लागू झाले आहेत. या उपाययोजनांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र पावसानं अद्यापही पाठ फिरवली असल्यानं या उपाययोजनांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार मराठवाड्यातले 8ही जिल्हे नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये या उपाययोजना यापुढेही राबवल्या जाणार आहेत. पावसानं मारलेली दडी आणि अपुरा धरणसाठा यामुळे राज्यातल्या ऊस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 25% घट होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये धरणसाठ्यात वाढ झाली नाही तर सुमारे 500 लाख टन म्हणजेच 50% ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातले 8 जिल्हे सोलापूर, नगर या भागात पाऊस नसल्यामुळे ऊसाला मोठा फटका बसला आहे. धरणांमध्ये पाणीसाठा नसल्यामुळे ऊस काढून टाकण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्यांमध्ये राज्यातलं 40% ऊस उत्पादन होतं. हे सगळं क्षेत्र अडचणीत आलं आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत राज्यात यंदा 70,000 हेक्टरनं ऊस लागवडीचं क्षेत्र घटलं आहे. ऊस वर्षभराचं पीक असल्यानं सिंचनावर ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. धरणसाठा कमी असल्यानं उत्पादनावर थेट परिणाम होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात उभ्या झाडावर केळीचे घड पिकण्याचा धोका वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. केळी उत्पादक शेतकरी करपा रोगासह नैसर्गिक आपत्तींमुळे आधीच हतबल झाले असताना त्यात या संकटाची भर पडली आहे. निसवण झालेल्या तसंच निसवण अवस्थेतल्या हजारो हेक्टरवरच्या केळीच्या मृगबागा यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. जळगावच्या केळीपट्ट्यातले शेतकरी मृग आणि कांदेबाग केळीची लागवड सातत्यानं करत असतात. मृगबाग केळी सध्या काढणीच्या अवस्थेत असून त्यावर प्रामुख्यानं घड पिकण्याचा धोका वाढला आहे. पक्व अपरिपक्व केळीचे घड रात्रीतून पिवळे पडत आहेत. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी सौर कृषी पंपाच्या मोहिमेला आणखी वेग आला आहे. तांत्रिक निविदा प्रक्रियेत सोमवारी 7 कंपन्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. या कंपन्यांना आपल्या सौर कृषी पंपाची क्षमता प्रत्यक्ष शेतात सिद्ध करावी लागणार आहे. महावितरणकडे सौर कृषी पंपाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. प्रत्यक्षात सौर कृषी पंपाची चाचणी घेण्याची जबाबदारी महाऊर्जाकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शेतात होणारी चाचणी घेण्याची ठिकाणं आगामी काळात निश्चित होणार आहेत. महाऊर्जा आणि महावितरणनं सौर कृषी पंप चाचणीसाठी काही ठिकाणं ठरवली आहेत. वेगवेगळ्या क्षमतेच्या कृषी पंपाची चाचणी घेण्यात येणार आहे. दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त भागासाठी प्राधान्यानं सौर कृषी पंपाची योजना राबवण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी सुधारित पीक विमा योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता केवळ 3% प्रीमियम भरावा लागणार आहे. प्रस्तावित योजनेसंबंधीचं पत्र कृषी विभागानं नुकतंच जारी केले आहे. ही योजना रब्बी हंगामाच्या सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी विभागानं प्रीमियम पातळी कमी करून नवीन राष्ट्रीय पीक विमा योजना तयार केली आहे. यानुसार 3% प्रीमियम शेतकऱ्यांनी भरायचा आहे. या योजनेत संवेदनशील व आपत्तीग्रस्त भागासाठी खरीप पिकासाठी प्रीमियमची पातळी 13% आणि रब्बी पिकासाठी 11% ठरवण्यात आली आहे. प्रस्तावित योजना कर्जदार आणि बिगर कर्जदारांसाठी उपलब्ध आहे. कर्जदार शेतकऱ्यांना बँक कर्ज मिळण्यासाठी पीक विमा सक्तीचा करण्यात आला आहे. खासगी विमा कंपन्यांना सुद्धा योजनेत भाग घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे भात क्षेत्रातील बांधाची बांधबंदिस्ती करावी आणि शेतातील पाण्याची पातळी 5 सेमीपर्यंत ठेवावी. भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून येताच खालीलपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. प्रमाण प्रति 10 लिटर पाणी प्रोपिकोनॅझॉल 10 मिली किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 20 ग्रॅम किंवा ट्रायसाक्लॅझोल 60 ग्रॅम किंवा कार्बेंडेझिम 10 ग्रॅम. आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. बाजरी कमाल रुपये 1700, किमान रुपये 1400. गहू कमाल रुपये 3000, किमान रुपये 1600. मका कमाल रुपये 1700, किमान रुपये 1600. मटकी कमाल रुपये 8500, किमान रुपये 6500. मूग कमाल रुपये 8000, किमान रुपये 6000. सोयाबीन कमाल रुपये 3500, किमान रुपये 3200. गूळ कमाल रुपये 3100, किमान रुपये 2200. मसूर कमाल रुपये 8000, किमान रुपये 6500 आणि हळद कमाल रुपये 10100 आणि किमान रुपये 6500. कृषी बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. पुणे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 19 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 21 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 21 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 19 अंश सेल्सिअस. सांगली कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 20 अंश सेल्सिअस.
सातारा कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 19 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमिश्र खतांच्या संयंत्रांची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. FCIL ची गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम संयंत्र, HFCL ची बरौनी इकाई आणि BVFCL ची नामरूप शाखा. सोन्याहून पिवळं म्हणजे देशात आता निर्मिती होईल केवळ नीमलेपित युरिया, कारण यामुळे होणार शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. धान्य उत्पादन 10% वाढेल. नायट्रोजन क्षमता 10 ते 15% वाढेल. आजच्या युगात शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय करणं म्हणजे खरोखरच तारेवरची कसरत झाली आहे. पावसाच्या लहरीपणावर एकूणच शेती अवलंबून आहे. शेतीशी निगडीत पशुपालन, दुग्ध व्यवसाय यासाठीही जमिनीची कमतरता, चाऱ्याची टंचाई यावर मात करता करता शेतकऱ्याच्या नाकी नऊ येतात. पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. याच म्हणीला सत्यात उतरवत सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हायड्रोपोनिक चारा निर्मिती यंत्र बनवले आणि या कमी खर्चात तयार होणाऱ्या पौष्टिक व ताज्या चाऱ्याने दुभत्या जनावरांचे आरोग्य सुधारले आणि दुधाची प्रत, चव यांच्या गुणवत्तेतही वाढ झाली आहे. एक दिवस असाच प्रयोग करत असताना एक साधा ट्रेमध्ये एक लादी तयार झाली आणि त्याच्यामुळे फार मोठा आनंद तयार झाला की आपण हायड्रोपॉनिक करू शकतो. मग गोव्याला ICR मध्ये एक असं मशीन इम्पोर्ट केलेलं माहिती मिळाली आणि आम्ही तिथं ते मशीन पाहिलं. साधारण 600 किलो कॅपॅसिटीचं ते मशीन 15 लाख रुपये किंमत होती. त्याच्यामधलं तंत्र आम्ही पाहिलं की हे कशा प्रकारे केलं जातं आणि मग आमच्या डोक्यामध्ये ती आयडिया आली. म्हणजे डेअरीमध्ये आल्यानंतर मग अनिल काका निंबाळकर यांच्याबरोबर जे काम केलं त्यानंतर त्यांनी एक असं लाकडी स्ट्रक्चर तयार केलं आणि त्या स्ट्रक्चरमध्ये बांबू लावले. बांबूनंतर असे शेडनेट लावलं. शेडनेटनंतर जे ग्रामीण भागामध्ये आम्हाला जुने ट्रे मिळत होते सेरिकल्चरचे ते ट्रे आणले आणि त्या ट्रेमध्ये एक हायड्रोपॉनिकचं असं मशीन तयार झालं. ह्या मशीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तापमान नियंत्रण महत्त्वाचं होतं आणि ह्युमिडिटी कंट्रोल म्हणजे आर्द्रता नियंत्रण हे पण फार महत्त्वाचं. ह्या दोन गोष्टी आम्ही याच्यामध्ये फार सातत्यानं पाळलेल्या आहेत. हे स्ट्रक्चर करताना जास्त खर्चाचं स्ट्रक्चर न करता शेतकऱ्याकडे जी साधन सामग्री उपलब्ध आहे त्या साधन सामग्रीमध्ये शेतकऱ्याकडे हे बांबू सहजासहजी उपलब्ध होतात. मग ह्याच बांबूचा वापर करून एक स्ट्रक्चर तयार केलं जेणेकरून हे ट्रे त्याच्यावर आपल्याला ठेवता येतील. आता स्ट्रक्चर तयार केल्यानंतर आपल्याला प्रश्न आला ट्रेचा. ट्रे आपण एवढे महागाचे 600 रुपयाचे ट्रे कुठून आणायचे. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की इथं काही जुने सेरिकल्चरचे जे फार्म होते त्याच्यामध्ये आम्हाला हे ट्रे मिळाले आणि 600 रुपयाचा ट्रे आम्ही 200-250 रुपयामध्ये हे कमी खर्चामध्ये ट्रे घेतले.
ट्रेमध्ये परत असा प्रॉब्लेम आला की त्या ट्रेला खाली जाळ्या होत्या. मग त्याच्यावर एक कागद टाकला आणि त्या कागदला ठराविक ठिकाणी होल घेऊन एक चांगला हायड्रोपॉनिक्सचा ट्रे, हे सेरिकल्चर ट्रे हायड्रोपॉनिक्ससाठी तयार केले. आणि सुरुवातीला हे 4 रो तयार केले. पहिला रो साधारण अर्धा फूट, त्याच्यानंतर 1.5 फुटाचं अंतर ठेवलं प्रत्येक रोमध्ये आणि असे 4 रो तयार केले. आणि या 4 रोमध्ये इकडे 32 आणि इकडे 32 असे 64 ट्रे याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि त्यामुळं दररोज 8 ट्रे ह्या याच्यामधून आपण चारा तयार करू शकतो. या संपूर्ण यंत्राला शेडनेट लावून तापमान नियंत्रित केले. 64 स्प्रिंकलर्स बसवून ठराविक वेळाने या धान्यावर पाणी फवारले. 6 ते 7 दिवसात 1 किलो मक्यापासून 4 ते 5 किलो ताजा हिरवा चारा मिळाला. हा चारा प्रोटीनने भरपूर असल्याने जनावरही हा चारा आवडीने खातात. आता ह्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी इथं काही स्प्रिंकलर लावलेले आहेत. या स्प्रिंकलरमधून दररोज दिवसाला म्हणजे गरजेप्रमाणे, जर उन्हाळा असेल तर 2 तासातून 4 मिनिट, जर हिवाळा किंवा पावसाळा असेल तर 4 तासातून त्या पाण्याचं याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. याच्यासाठी एक 200 लिटरचा बॅरल घेतलेला आहे. त्या बॅरलमधून पूर्ण याला पाणी पुरवठा होतो. तसंच याला टायमर पण बसवलेला आहे की टायमरच्या यानं हे पूर्ण पाण्याचे जे व्यवस्थापन आहे हे नियंत्रित केलं जातं. याची तयार करण्याची प्रोसिजर अशी आहे, सुरुवातीला 12 ते 18 तास किंवा 24 तास हे आपण भिजत ठेवतो. हे सगळं तापमानावर अवलंबून आहे. ज्यावेळेला थंडी जास्त असते त्यावेळेला आपण जास्त वेळ ठेवू शकतो. ज्यावेळेला उन्हाळ्यामध्ये आपण कमी वेळेमध्ये सुद्धा हे भिजवण्यासाठी ठेवू शकतो. भिजवण्यानंतर बऱ्याच वेळेला ट्रे, हे जे बियाणं आहे आपण डायरेक्ट ट्रेमध्ये टाकू शकतो. पण इथं आम्ही एक नवीन पद्धत केली की हे जे बियाणं आहे हे आम्ही गनी बॅगमध्ये म्हणजे पशुखाद्याच्या बारदानामध्ये बांधून ठेवतो. बांधून ठेवण्याचा कालावधीसुद्धा तापमानावर अवलंबून आहे, बाहेरच्या वातावरणावर अवलंबून आहे. कधी आपण 24 तास ठेवू शकतो, कधी 36 तास ठेवू शकतो. आणि हे ठेवण्याचं कारण म्हणजे त्याच्यामुळं जे उबदारपणा आतल्या बियाण्यांना मिळतो त्याच्यामुळे जर्मिनेशन म्हणजे जे अंकुरित होण्याचं प्रमाण आहे ते त्याच्यामध्ये वाढतं. आणि हे अंकुरित झालेलं बियाणं नंतर ट्रेमध्ये ठेवलं जातं. आता हा 3x2चा ट्रे, ह्या 3x2च्या ट्रेमध्ये साधारण वाळलेल्या चाऱ्याचं जर वजन घेतलं तर 2 किलो बियाणं याच्यामध्ये बसतं. आणि नंतर हे व्यवस्थित पसरलं जातं प्रत्येक ट्रेमध्ये. आणि हे ट्रे या हायड्रोपॉनिक मशीनमध्ये ठेवल्यानंतर फक्त आपल्याला 7 दिवसांनी चारा याच्यामधून बाहेर काढायचा आहे. कारण पूर्ण यंत्रणा ऑटोमॅटिक आहे, पाण्याची यंत्रणा आहे. टेम्परेचर जर वाढलं तर हे फॉगर वगैरे सिस्टम याच्यामध्ये बसवलेली आहे, ते टेम्परेचर नियंत्रित करतात. याच्यामध्ये आर्द्रता जर वाढली तर खालच्या बाजूला काही जागा ठेवलेली आहे, तिथून व्हेंटिलेशन होतं, त्यामुळं आर्द्रता पण याच्यामध्ये नियंत्रित केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जागा फार कमी लागते, कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न निघतं. आज 5 एकरचं उत्पन्न फक्त आपण एका गुंठ्यामध्ये काढू शकतो, हे पण फार महत्त्वाचं. पाण्याचा विषय जर घेतला तर आज 1 किलो चारा तयार करायचं म्हणलं तर 60 ते 80 लिटर पाणी लागतं. ह्या मशीनमध्ये साधारण 2 ते 3 लिटरमध्ये आपण 1 किलो चारा तयार करू शकतो. लेबर कॉस्ट पण फार महत्त्वाची. आपल्याला चारा कापायचा आहे, त्याची कुट्टी करायची, त्याची मशागत करायची ही गरज नाही आहे. इथं एकदा ट्रे आपण टाकला की 8व्या दिवशी आपल्याला तयार चारा याच्यामधून मिळतो. कमी जागेत, कमी साधनात, कमी खर्चात आणि कमी पाण्यात भरपूर चारा मिळवून देणारं हे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान म्हणजे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जणू वरदानच आहे. आमच्याकडे सर्वसाधारण आता 12 गाई वर 8 कालवडे आहेत. त्यामध्ये दुभत्याचं प्रमाण जे आहे ते 8 गाई आहेत. पण आपण जे बघतोय हायड्रोपोनिक चारा, ते सर्वसाधारण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल त्या पद्धतीने आपण विचार करून त्याचे हे केलेलं आहे. सर्वसाधारणपणे 1 किलोपासून 8 किलो चारा 8व्या दिवशी तयार होतो. त्यामध्ये सर्वसाधारणपणे दिवसातून 4 वेळा पाणी म्हणजे 2.5 तासातून एकदा 5 मिनटं पाणी अशी ह्याची जी प्रोसिजर आहे. सुरुवातीला आपण जे आहे ते सर्वसाधारण 12 तास कोमट पाण्यामध्ये ठेवतो मका वाळलेली. त्याच्यानंतर 12 तास पोत्यामध्ये, जसं आपण घरामध्ये हुलगमटकीचा जो मोड आणण्याचा प्रयोग करतो त्या पद्धतीने मोड येतात आणि दुसऱ्या दिवशी आपण ट्रेमध्ये टाकतो. त्यामध्ये ट्रेमध्ये टाकल्यानंतर 2.5 तासाला 5 मिनटं पाणी ह्या पद्धतीने 4 वेळा पाणी देतो. आणि सर्वसाधारण 8व्या दिवशी 1 किलोचं जे वेट आहे ते 8 ते 9 किलो येतं.
ह्याच्यामुळं एकतर पाण्याचं जे प्रमाण आहे, ज्या शेतकऱ्यांकडं क्षेत्र नाही पण दुधाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने त्यांची इच्छा असते परंतु ते करू शकत नाहीत, हे जर हायड्रोपॉनिक यंत्राचा जर वापर केला तर जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी कमी जागेमध्ये म्हटलं तर 10x12चं जरी शेड असेल त्यामध्ये 8 गायींचा चारा उपलब्ध होतो. सर्वसाधारणपणे ह्याला दररोजची जी लागणारी वाळली जी मका आहे ते 16 किलो लागते. मग 16 किलोपासून सर्वसाधारणपणे 110 ते 112 किलो चारा उपलब्ध होतो आणि एका गाईला 10 ते 12 किलो ह्याप्रमाणे 8 ते 10 गायींचं चाऱ्याचं नियोजन होतं. ह्याच्यामध्ये फक्त ह्याला 12 म्हणजे 200 लिटर पाणी पाहिजे आणि सर्वसाधारण दुष्काळ भागामध्ये जर बघितलं उन्हाळ्याच्या ह्याच्या टायमिंगला तर तिथं काही हिरवा चाऱ्याचं उपलब्ध होत नाही आणि आपल्याकडे जर हायड्रोपॉनिक बघितलं तर सर्वसाधारण 200 लिटरमध्ये 10 गायींचं चारा उपलब्ध करू शकतो. 22 ते 25 हजारात दररोज 150 किलो चारा देणारं हे यंत्र म्हणजे पशुपालकांसाठी द्रौपदीची थाळीच. अगदी सामान्य शेतकरीही स्वतःकडील उपलब्ध साधन सामुग्रीत 10 ते 15 हजार रुपयात हे हायड्रोपोनिक यंत्र बनवू शकतो. आता ह्या पूर्ण यंत्राची जर आपण किंमत पाहिली तर साधारण हे आपण बांबू पाहिले साधारण 800 फूट बांबू याच्यामध्ये लागतात, 64 ट्रे याच्यामध्ये लागतात, 1 HP मोटर वापरलेली आहे, 64 स्प्रिंकलर याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि हे शेडनेट जे वापरलेले साधारण 10 फूटचा पाना जर घेतला तर 22 मीटर हे शेडनेट याच्यामध्ये वापरलेले. हा सगळा खर्च जर ढोबळमानाने पाहिला तर 25 ते 30 हजारामध्ये 150 किलो दररोज हिरवा चारा देणारं मशीन शेतकरी तयार करू शकतो. हे सगळं विकत घेतलं तर शेतकऱ्याच्या घरी लाकडं असू शकतील, काही शेतकऱ्यांकडे जुने ट्रे त्या पद्धतीने ते वापरू शकतात, त्यांच्या घरी मोटर असतात. असा बराच विचार केला तर बरेच शेतकरी साधारण 10 ते 15 हजारामध्ये हे मशीन तयार करतात आणि त्यांच्या जनावरांना हा हिरवा चारा देतात. जनावराचं पोट हे चाऱ्यासाठी तयार झालेलं आहे, त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा चारा आपण जर देऊ शकलो तर चांगल्या गुणवत्तेचं दूध ह्या माध्यमातून आपल्याला तयार होतं. आज जर चाऱ्याचं शॉर्टेज पाहिलं तर भारताचा जर विचार केला तर 50 ते 60% चाऱ्याचं शॉर्टेज आहे आणि एवढा चारा आणणार कुठून. आज जर तुम्ही पाहिलं तर आज बऱ्याच शेतकऱ्यांकडे जागेचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी जागा आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर लेबर नाहीत. हे सगळ्या जर आपण अडचणींचा विचार केला तर हायड्रोपॉनिक जे मशीन आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि हे कमी खर्चामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला त्याच्याकडे जे साधन सामग्री आहे त्या साधन सामग्रीमध्ये करता येतं. दुभत्या जनावरांना पौष्टिक चारा दिला की दुधाची गुणवत्ता सुधारते, चव वाढते, जनावरांचे प्रजनन चक्र नियमित सुरू राहते. हे तंत्रज्ञान अवलंबल्यास 1 ते 2 एकर जमीन, लावणी, कापणी, मळणीसाठी मजूर आणि यंत्रांचा खर्च, पावसाची मनमर्जी, एकूणच प्रक्रियेत वाया जाणारा वेळ यांची बचत होते. हायड्रोपोनिक चारा निर्मिती यंत्राने शेतकऱ्याचा चारा निर्मितीचा खर्च 75% कमी होतो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने या तंत्राचा अवलंब करून स्वतःची प्रगती करून घ्यायला काहीच हरकत नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.